यावर्षी कोणतं कॅलेंडर घेतलं तुम्ही? कालनिर्णय घेतलात की महालक्ष्मी कॅलेंडर घेतलं की आनंदी वास्तू घेतलं? कॅलेंडर तुम्ही कोणतंही घ्यावं, कॅलेंडरचा प्रश्न नाही आहे, परंतु कॅलेंडर कुठल्या दिशेला ठेवताय हे खूप महत्त्वाचं आहे. तर हे ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. माझं नाव आहे क्रांती. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका. कॅलेंडरबद्दल माहिती आहे, कॅलेंडर कसं घ्यावं, कॅलेंडर कुठल्या दिशेला ठेवावं आणि कॅलेंडर जुन्या कॅलेंडर्सचं काय करावं, ह्या सगळ्या गोष्टी 3 गोष्टी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. पहिली गोष्ट म्हणजे कॅलेंडर घेताना कसं घ्यावं. कॅलेंडर अर्थात बऱ्याच जणांनी घेतलेलंही असेल, परंतु तरीही पुन्हा सांगते, कॅलेंडर घेत असताना त्याचा तुम्ही कुठल्याही भाषेचं कॅलेंडर घ्या, पण त्याच्यामध्ये गोल्डन रंग, ग्रे कलर, त्याचबरोबर व्हाईट कलर, हे सगळे कलर तुम्हाला घ्यायचे आहेत. ना की तुम्हाला गडद कलर, किसी ब्लॅक कलर किंवा डार्क ब्राऊन अशा रंगाचे घ्यायचे नाहीत. कुठलंही हिंसक प्राणी असे वगैरे असे काही हिंसक जे असतात ना, ते घ्यायचं नाही. सिनरीवाले कॅलेंडर्स तुम्ही घेऊ शकतात. म्हणजे अगदी तुम्हाला विमान दिसत असेल किंवा त्याच्यावर तुम्हाला देवाचे काही फोटोज वगैरे असतील, तसेही तुम्ही घेऊ शकतात, त्यात काही हरकत नाही आहे. फुलं, पक्षी असं काही असेल, निसर्गाचं जर काही असेल ते तुम्ही घेऊ शकतात. परंतु काही हिंसक आहे, कोणी कोणाशी आर्ग्युमेंट करते, असे बरेच कॅलेंडर्स असतात. काही कुठे कुठे आता काही ना फ्री मिळतात, तर ते काही पद्धतीमध्ये त्या कॅलेंडर्समध्ये असू शकतं. तर तसं कॅलेंडर घेऊ नका, पहिली गोष्ट म्हणजे. त्यानंतर कॅलेंडर घेतल्यानंतर कॅलेंडर ठेवायचं कुठे, अर्थात ते तर आपण भिंतीलाच टांगतो. हां, बरेच जण हा पण गोष्ट करतात की कॅलेंडरच घेत नाहीत. कारण काय, आता आपल्याकडे मोबाईलमध्ये कॅलेंडर्स अवेलेबल आहेत, कालनिर्णय ॲप वगैरे अवेलेबल आहेत, आपल्याला सगळं तिथे कळत आहेत, हे कळत आहे. परंतु असं करू नका. तुम्ही छोटं का होईना कॅलेंडर घ्या, कारण कॅलेंडर आपलं 2023मधून आपण 24मध्ये जात आहोत. हे बघा, जर तुम्ही ते घेतलंच नाही तर तुम्ही पुढे जाणार कशी, हा एक साधा विचार करा आणि कॅलेंडर घ्या, नक्की घ्या. कुठलंही घ्या, परंतु कॅलेंडर घ्या. छोटं घ्या, मोठं घ्या, तुमच्या इच्छेनुसार घ्या, परंतु कॅलेंडर घ्या. आणि ते ठेवत असताना जिथे तुम्ही ठेवताय त्याची दिशा देखील खूप महत्त्वाची आहे. घराची तुम्ही उत्तर जी भिंत आहे त्याच्यावर कॅलेंडर ठेवलं तर खूप छान. त्याच्यानंतर पूर्व भिंतीला, पश्चिम भिंतीला जरी तुम्ही कॅलेंडर ठेवलं ना तरीही खूप छान होणार आहे. उत्तर दिशेला ठेवलात तर तुमच्या प्रगतीचे सर्व मार्ग खुले होणार आहेत. आणि त्याच्यानंतर उत्तर दिशेला ठेवल्यानंतर आर्थिक प्रॉब्लेम्समधून, त्याचबरोबर आपण आपलं स्वतःची डेव्हलपमेंट, ह्या सगळ्या गोष्टी उत्तर दिशेला कॅलेंडर ठेवलं तर घडणार आहेत. त्याचबरोबर तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, फायनान्शियल प्रॉब्लेम म्हणा किंवा तुमचे शारीरिक प्रॉब्लेम कमी होण्यासाठी मदत होते उत्तर दिशेला जर तुम्ही कॅलेंडर ठेवलं. तर पश्चिम दिशेला जरी तुम्ही कॅलेंडर ठेवलं तरीही काही प्रॉब्लेम नाही. पूर्व दिशेला जर तुम्ही कॅलेंडर ठेवलं तर दिवसेंदिवस प्रगती होते माणसाची. आणि कॅलेंडर पूर्व आणि पश्चिम भिंतीवर, म्हणजे दिशेला म्हणजे पश्चिम भिंत, पूर्व भिंत आणि उत्तर भिंत, ह्याबद्दल मी सांगत आहे. पश्चिम, पूर्व आणि उत्तर भिंतीला तुम्ही कॅलेंडर लावू शकतात, परंतु दक्षिण भिंतीला शक्यतो कॅलेंडर लावू नका. कारण दक्षिण भिंतीला जर आपण कॅलेंडर लावलं तर ती एक म्हणतात की तशी यमाची दिशा आहे. त्यानंतर आपल्याला खूप सारे प्रॉब्लेम्स फेस करण्याचे म्हणजे वेळ येऊ शकते. जसं की कोणाला म्हणजे आरोग्यविषयक प्रॉब्लेम्स होऊ शकतात, कोणाला आर्थिक प्रॉब्लेम्स होऊ शकतात, कोणाला मानसिक प्रॉब्लेम होऊ शकतात. तर म्हणतात ना, परीक्षा घ्यायचीच कशाला ना आपण. हे बघा, पूर्ण घर आपण वास्तुशास्त्रानुसार करू शकत नाही, परंतु छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपण करू शकतो, आपल्या हातात आहेत, त्या करायला काही हरकत नाही. कॅलेंडर हे आपल्या पूर्ण वर्षाचा एक सार आहे. त्या कॅलेंडरमध्ये इतकं लक्षात घ्या की जर कॅलेंडर आपण योग्य दिशेला लावलं आणि योग्य दिशेला, आता जर तुम्ही उत्तरेला कॅलेंडर तुम्ही लावले आणि जर तुम्ही ते बघत असताना तुमचं तोंड दक्षिणेला जाते, तसंही होता कामा नाही आहे. उत्तरेला जर तुम्ही लावलं तर तुम्ही पूर्व पश्चिमेला तोंड करून त्या कॅलेंडर बघू शकतात. परंतु फक्त लक्षात घ्या की तुम्ही कॅलेंडर दक्षिण भिंतीला लावू नका. बघत असताना तुमचं तोंड जे आहे ते दक्षिण साईडला होता कामा नये. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, खूप छोट्या गोष्टी आहेत, परंतु त्याचे इम्पॅक्ट, ज्याचा रिझल्ट तुमच्या आयुष्यावर खूप खूप विचित्र देखील पडू शकतो. कारण हे बघा, दक्षिण दिशेला कॅलेंडर असेल तर
काही ना काही आजारपणं घरामध्ये, काही ना काही प्रॉब्लेम्स आर्थिक असू द्यात, भांडणं क्लेश म्हणतात ना, त्या पद्धतीने घरामध्ये वारंवार कटकटी, ह्या सगळ्या गोष्टींना तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं. म्हणून दक्षिण दिशेला कॅलेंडर ठेवणं अवॉइड करणं हे सगळ्यात उत्तम आहे. आणि कॅलेंडर बरेच जणांना खूप सवय असते. 2022, 2023, 2021ची पण बऱ्याच जणांकडे कॅलेंडर्स असतील. काय करायचं इतक्या सगळ्या कॅलेंडर्सचं? मला एक गोष्ट सांगा, तुमचा काळ पुढे चाललेला आहे, तुम्ही 2024मध्ये चालला आहे, तर तुम्ही 2023चं कॅलेंडर का ठेवत आहात? 2022चं कॅलेंडर का ठेवत आहात? 2023चं कॅलेंडर 2024मध्ये घेऊन जाऊन तुम्ही मागच्याच गोष्टी पुन्हा रिपीट करत आहात, असं नाही वाटत का तुम्हाला? वाटायलाच हवं तुम्हाला. ह्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये खूप मॅटर करतात की तुम्ही मागचं काय काय ठेवतात. बरेच जण मागच्या डायऱ्याच पण ठेवत असतात. कॅलेंडर डायऱ्या मागच्या नका वापरू. तुम्हाला डायरी वापरणं, तुम्हाला डायरीच हवी असेल तर एखादी छोटीशी वही घेऊ शकता. काय गरज आहे की ती तेवढी डायरीज घेऊन तुम्ही 2017, 18, 19, 20च्या डायऱ्या यूज करत असेल? बॅक डेटेड काहीही वापरू नका. आपल्या आयुष्यात आपल्याला पुढे जायचं असेल तर सर्व काही पुढच्याच मार्गाचं असायला हवं, ना की मागच्या म्हणतात ना दिवसांचं काही असायला हवं. हां, तुमचा डायरीचा काही एखादा पार्ट वगैरे असेल ज्याच्यात तुम्ही काहीतरी महत्त्वाचं असेल, तुम्ही दुसऱ्या डायरीमध्ये उतरवून घेऊ शकतात ना तुम्ही, त्याला काही हरकत नाही. परंतु विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत की कॅलेंडर मागच्या वर्षीचं, त्याच्या मागच्या वर्षीचं काय ठेवावं, त्याच्यातनं आपल्याला काय मिळणार आहे? मिळणार तर काय नाही, भिंतीला ओझं, आपल्या आयुष्यालाही ओझं. त्यामुळे हे ओझं टाळायचं असेल तर लक्षात घ्या, कॅलेंडर नक्की म्हणजे विसर्जित करू शकतात तुम्ही, फेकू शकतात, काही करा, रद्दीत द्या, पण कॅलेंडर मागचे यूज करू नका. त्याच्यानंतर कॅलेंडरचा रंग देखील तुम्हाला मी सांगितला, कॅलेंडर कुठल्या पद्धतीत हवेत ते सांगितले, आणि कॅलेंडरची दिशा देखील सांगितली. ह्या सगळ्या गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत समजून. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका.